हे बघा, आता इथं क्लिअरली लिहिलेलं आहे चप्पल व बूट ही स्टँडमध्ये ठेवावे. किती लोकांनी स्टँडमध्ये ठेवलेलं नाही बघा, आणि तिथं स्टँड लावलेलं आहे. म्हणजे आता त्या गोष्टीला मी काही म्हणू शकत नाही. मित्रांनो, आता आपण आलेले आहे आपल्या काळेश्वरच्या मंदिराच्या परिसरामध्ये. आज आहे श्रावण महिन्याचा पहिला शनिवार आहे ना, पहिला शनिवार आहे आणि खूप भारी गर्दी दाखव. हे बघा, हे बघा माकडांची संख्या बघा. महादेवाच्या बी मंदिरामध्ये वानर सेवा आहे, म्हणजे हे खूप जास्त नवलाची गोष्ट आहे. मला तर वाटतं इकडे इकडे हॅलो बोल, हॅलो हॅलो बोलला गेलं ते. खूप खतरनाक पद्धतीनं इथं माकडांची संख्या. मोबाईल नेत नाहीत कारण आपण बजरंगबलीचे भक्त आहे, त्याच्यामुळे आपले मोबाईल कधी जात नाही. माकडं तर नेत नाहीत बघा आपले फोन. तर आता आपण आलेले आहे काळेश्वरची जी मुख्य प्रवेश कमान आहे, हे तुम्ही पाहू शकता. खूप भाविकांची गर्दी असते खूप. म्हणजे मला वाटतं स्वयंभू शिवलिंग आहे का बाजू? हां, स्वयंभू शिवलिंग असताना लोकांमध्ये पण खूप जास्त श्रद्धा आहे. आणि तुम्ही पाहू शकता पहिला सोमवार आहे आज. हे बघा पूर्ण गर्दी आहे, पूर्ण भाविक इतके. नांदेड नाही, नांदेड जिल्ह्यातच नाही, फक्त नांदेड जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा खूप जास्त आहे ना लोकांची इथं गर्दी होते. आपण तर फर्स्ट टाईम आले, आपण दुसरीकडे जाऊ लागलो होते आज शूटला. पण आपण विचार केला, बालू म्हणला की आज आहे शनिवार आहे श्रावण महिन्यातला, तर आपण जाऊया महादेवाचं दर्शन घेऊया. आम्ही या अगोदर सुद्धा महादेवाचं एक शूट केलेलं आहे, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकतो. तर हे बघू शकता परिसर. खूप जणांना माहीत आहे, काही जण बघले पण असतील, पण आता फर्स्ट गर्दी मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, आता इथं क्लिअरली लिहिलेलं आहे चप्पल व बूट ही स्टँडमध्ये ठेवावे. किती लोकांनी स्टँडमध्ये ठेवलेलं नाही बघा, आणि तिथं स्टँड लावलेलं आहे. म्हणजे आता त्या गोष्टीला मी काही म्हणू शकत नाही, कारण कधी गाडी मी पण ठेवत होतो, पण आता मी स्टँडमध्ये ठेवतो. आपण आता आलेलो आहे पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये. तर तुम्हाला मी मंदिराचा परिसर दाखवतो. हे बघा, हे आहे परिसर. हे दोऱ्याचा ब्रिज दिसत आहे तुम्हाला तिथल्या साईडला आहे बघा. त्याच्यावर आपण व्हिडिओ पण काढलेला आहे दोऱ्याचा ब्रिजवर. आपल्या यूट्यूब इंस्टाग्रामच्या पेजवर टाकला होता आपण व्हिडिओ. आणि पहिलाच शनिवार असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता भाविक पण खूप येत आहेत. आणि तुम्ही सोमवारी जर आता आलात तर तुम्हाला इथे पूर्ण असं सगळी आहे ना इथं भाविकांची तुम्हाला गर्दी दिसणार आहे. इथं काहीच रिकामच राहत नाही आहे, एवढी गर्दी होती इथे, बापरे. त्यामुळे आता तुम्ही लवकर येऊ शकता, कारण एवढी गर्दी नाही इथं. नंतर तुम्हाला पासेस काढावं लागतील इथं VIP एंट्रीसाठी. कोणती आहे, VIP आहे का? धर्मेंद्र. VIP कुठे आहे? VIP म्हणतो. अच्छा ओके. काय वालू खरं म्हणालास की? अरे नाही, तुम्हाला शिवा खाऊ बरं लोकांचे. हे बघू शकता तुम्ही. असं कर रे भाऊ, ए मित्रा, असं कर, असं कर. करणार गेले हात फोगवावे लागते. आता आपण या मंदिराच्या जे मागची बाजू आहे तिथे आहे ना खूप सारं तुम्हाला दिसेल. हे बघा आपला विष्णुपुरी डॅम. इथं पोहायला येतं पोरं. तुम्ही पोहायला नाही पाहिजे, पण सांगतात खूप वर्षी तर असं पोहू नका म्हणून, पण लोक काय ऐकत नाहीत, पोहतात. ज्यांना आता पोहतात तर ज्याला पोहता येत नाही, आम्ही बघा गुन्हा असं बसलेला. आता बालू म्हणून लागला आपल्याला त्या टोकऱ्यामध्ये जाऊया का? म्हणजे नको भाऊ, पोहता येत नाही, पाणीच येतो, बिलकुल रिस्क नाही लेने का. पानी और आग खतरनाक चीज है, कभी भी है ना पलटी खा सकती है. तर आता आपण जात आहोत बम बम भोले महादेवाच्या दर्शनासाठी. आणि ही तुम्हाला जेवढी रांग दिसत आहे माझ्या बाजूला, सोमवारी जर तुम्ही आला आता इथं श्रावण महिन्यामध्ये जर आल्या तर हे सगळं तुम्हाला चक्क पूर्ण भरलेलं दिसेल. तुम्हाला दर्शनासाठी 1-2 तास लागतील. आणि आज शनिवार आहे पहिला, त्यामुळे थोडीफार गर्दी आहे आणि खूप जास्त भाविक इथे येतात, खूप लांब येतात. हे बघा मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो. थोडंसं माझी आवाज तुम्हाला हे येईल, थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये नॉईज वगैरे येईल, थोडंसं माफी मागतो. आणि हा आहे मंदिराचा परिसर, तुम्हाला मध्ये पण नेऊन दाखवतो मी. तर आता माझं दर्शन जे आहे पूर्ण झालेलं आहे. तर मंदिराचे जे मधामध्ये गर्भगृहामध्ये मोबाईल न्यायचं नाही म्हणून तिथं लावलेलं होतं,
त्यामुळे मी काही कोणत्याही प्रकारचा जे नियम असतात ते मी तोडलेलं नाही. मंदिराच्या गर्भगृहामध्ये मोबाईल न्यायला अलाउड नव्हतं, त्यामुळे मी कोणताही व्हिडिओ वगैरे काढलेला नाही. बाकी तुम्ही इथला बघू शकता व्हिडिओ. तर तुमच्यानं येणं झालं नसेल तर तुम्ही असं व्हिडिओच्या थ्रू पण देवाचं यांना दर्शन घेऊ शकता. आता मी बालू बसल्या इथं, काय करावं आता, काय काय नाही केलं, काय करायचं बोल. कुठं जायचं, कुठं तरी जायचं मला. तिसरा महादेव 2 महादेव झाले, आता 2 असं आडमधुडम करायला चांगलं वाटणार नाही. त्यामुळे आणखीन एक महादेवाचं, 3 महादेवाचे आज मंदिर करणार आहे आणि 3 पण व्हिडिओ टाकणार आहे मी. तर आता किती वाजले, 2 वाजले, 2 वाजले. दादा आपण निघूया आता इथून. त्याचा व्लॉग मी टाकतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ठीक आहे. आणि सगळेजण भाई जे पण बघत आहेत नक्की आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि खूप सारे नवीन नवीन टॉपिकचे मी ब्लॉग टाकणार आहे, त्यामुळे नक्की लाईक करा. आणि काय कॉमेंट्समध्ये थॉट्स असेल तर मला नक्की सांगा. मामाची शूटिंग करूया थोडं. आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जात आहोत आणखी एका महादेवाच्या दर्शनासाठी. तर तुम्ही या मंदिराला नक्की आहे ना व्हिजिट करा, नक्की एकदा भेट द्या. खूप छान असं मंदिर परिसर आहे आणि खूप आहे ना असं भाविकांची खूप श्रद्धा आहे आणि खूप जास्त लोक येतात इथं. तर एकदा नक्की भेट द्या. आपण भेटूया नेक्स्ट पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ब्लॉगला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे पूर्ण थॉट्स